जय हिंद मित्रांनो. तर आता वनरक्षक भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर आता वनरक्षकच्या प्राप्त झालेल्या जागा, त्याच्याचबरोबर वनसेवकच्या प्राप्त झालेल्या जागा, कोणकोणत्या विभागाच्या जागा सध्या प्राप्त झालेल्या आहेत ते आपण डिटेलिंगमध्ये पाहणार आहे. सोबतच आणखी काय अपडेट्स आहेत त्या सविस्तरपणे पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर वनरक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या ज्या प्राप्त झालेल्या जागा आहेत त्या आपण डिटेलिंगमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, तर आता वनरक्षक भरती 2026च्या प्राप्त जागांची माहिती आलेली आहे मित्रांनो. आता सर्व विभागांचीच माहिती आलेली आहे. तर आता नागपूर असो, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, अमरावती असो, यवतमाळ असो, धुळे असो, नाशिक असो, पुणे असो, ठाणे असो, कोल्हापूर असो, या सर्व विभागांची माहिती आलेली आहे मित्रांनो. तर आता ते सविस्तरपणे पाहूयात आपण. तर आता सध्या नागपूर विभागाच्या वनरक्षकच्या सध्या जागा प्राप्त झालेल्या आहेत 134. त्याच्यानंतर आता सर्वेक्षकच्या जागा नागपूर विभागाला प्राप्त झालेल्या आहेत 5. त्याच्यानंतर आता चंद्रपूरच्या जर बघितल्या तर चंद्रपूरच्या सध्या प्राप्त झालेल्या नाही आहेत. आणि सर्वेक्षकच्या जागा जर बघितल्या तर 5 जागा चंद्रपूर विभागाच्या प्राप्त झालेल्या आहेत. गडचिरोलीच्या पण प्राप्त झालेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर आता सर्वेक्षकच्या जागा प्राप्त झालेल्या आहेत, गडचिरोलीच्या 3 जागा. त्याच्यानंतर आता अमरावती विभागाच्या वनरक्षकच्या 4 जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वेक्षकच्या जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता यवतमाळच्या पण प्राप्त झालेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर सर्वेक्षकच्या जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जागा प्राप्त झालेल्या आहेत मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरच्या दोन्हीच्याही जागा प्राप्त झालेल्या नाहीत. त्याच्यानंतर धुळेच्या पण तसंच. नाशिकच्या फक्त सर्वेक्षकची 1 जागा प्राप्त झालेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आता पुण्याच्या वनरक्षकच्या 5 जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वेक्षकच्या 7 जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जर आता ठाणेच्या 129 जागा प्राप्त झालेल्या आहेत सर्व आपल्या वनरक्षकच्या. त्याच्यानंतर सर्वेक्षकच्या 1 जागा प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता कोल्हापूरच्या 51 जागा वनरक्षकच्या प्राप्त झालेल्या आहेत आणि सर्वेक्षकच्या 5 जागा प्राप्त झालेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, वनरक्षक भरती 2026ची ही माहिती आलेली आहे मित्रांनो. ही आजची अपडेट होती मित्रांनो. आता या अपडेटवरून आपल्याला समजूनच येईल की लवकरात लवकर आपली भरती निघू शकते. त्याच्याच बरोबर आता वनरक्षक भरतीच्या समोर ज्या काही अपडेट येत राहतील त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला वनरक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्या जवळील सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.